हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर आज मी तुमच्यासाठी इथे स्नॅक्स रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आपण इथे शिल्लक राहिलेल्या चपातीपासून खूप छान मस्त अशी स्नॅक्स रेसिपी बनवणार आहोत. तर इथे शिल्लक राहिलेल्या चपात्यापासून तुम्ही लहान मुलांसाठी स्नॅक्समध्ये खूप छान अशी रेसिपी बनवू शकता. तर इथे मी 2 चपात्या घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला म्हणजे फ्रेश चपातीपासून किंवा शिल्लक राहिलेल्या चपातीपासून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. आता ह्या मी 2 पोळ्या म्हणजे 2 चपात्या घेतलेल्या आहेत. तर ह्या दोन्ही चपात्या सकाळच्या आहेत आणि मी ही इव्हनिंगमध्ये रेसिपी बनवत आहे. म्हणजे तुम्ही सकाळी चपाती केली असेल तर त्यातली शिल्लक राहिली असेल तर तुम्ही इव्हनिंगला त्याचं स्नॅक्स रेसिपी बनवू शकता. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, चपातीचे छोटे छोटे सर्कलमध्ये आपल्याला पीसेस कट करून घ्यायचे आहे. तर मी इथे ग्लासच्या साहाय्याने करते, कारण माझ्याकडे ग्लासच आहे की ज्याचे काठ थोडे धार आहेत. आणि तुमच्याकडे वाटी किंवा प्लेट असेल तुम्ही त्याने करू शकता. आता तुम्हाला किती मोठ्या साईजमध्ये त्याचा शेप हवा आहे त्या पद्धतीचं तुम्ही भांडं, त्या आकाराचं भांडं घेऊन तुम्ही चपातीला कट करू शकता. तर इथे मी ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासच्या साहाय्याने ते करत आहे. तर मी साधारण एक चपातीमध्ये जवळजवळ 4 छोट्या पुऱ्याच्या शेपमध्ये इथे चपाती कट करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता एका चपातीमध्ये 4 पुऱ्या बनतात. म्हणजे 4 आकाराच्या तुम्ही त्याच्यात कट करून घेऊ शकता सेम साईजमध्ये. बघू शकता. तर इथे मी एका चपातीचं जे आहे करून झालेलं आहे. तर अशाच पद्धतीने दुसऱ्या चपातीचं मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथे आपलं एका चपातीचं करून झालेलं आहे. तर ही जी रेसिपी आहे ही आज आपली असणार आहे मसाला पुरी. तर आपण ती मसाला पुरी कशा पद्धतीने बनवणार आहे ते मी तुम्हाला इथे दाखवते. तर इथे आपले दोन्ही चपातीचे छोटे छोटे पीसेस कट करून झालेले आहेत, बघू शकता. तर आपल्याला आता काय करायचं आहे, हे जे छोटे पुरीच्या शेपमध्ये आपण कट करून घेतलेले चपातीचे पीस आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्या आणि नंतर मीडियम फ्लेमवरती चपाती ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे. तर सुरुवातीला मी इथे 2 पुऱ्या सोडलेल्या आहेत. तर त्यांना पहिल्यांदा तळून घ्या आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही जास्त पण ह्याच्यामध्ये सोडू शकता. तर मी सुरुवातीला 2च सोडून बघते की म्हणजे हे प्रॉपर तळता येत आहेत की नाही, आणि नंतर वाटल्यास आपण ह्याच्यामध्ये 3 ते 4 पीस टाकून तळून घेऊ शकतो. तर ह्याचा जो आहे हलका ब्राऊन कलर होऊन द्यायचा आहे, जास्त करपवायचं नाही आहे आणि पूर्ण चपाती क्रिस्पी झाली पाहिजे. कारण त्याचा वरचा जो कवर आहे तो पटकन क्रिस्पी होतो, पण जो आतला पोर्शन आहे तो थोडंसं जाडसर असल्यामुळे त्याला टाईम लागतो. त्यामुळे आपल्याला गॅस मीडियम फ्लेमवर ठेवूनच त्याला क्रिस्पी करून घ्यायचं आहे. बघू शकता हलका ब्राऊन करायचा आहे, जास्त चपाती आपल्याला लालसर नाही करायची आहे. तर अशाच पद्धतीने आता मी जे बाकीचे पीस आहेत चपातीचे ते तळून घेते इथे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान असं चपाती तळून घ्यायची आहे. तर इथे आपले बऱ्यापैकी जे चपातीचे पीसेस आहेत तळून झालेले आहेत. तर अशी रेसिपी म्हणजे लहान मुलं खूप आवडीनं खातात, कारण त्यांना क्रिस्पी क्रंची अशा गोष्टी खूप आवडतात. आणि त्यामुळे कसं होतं, मुलं सकाळी चपाती खाल्ली असेल तर इव्हनिंगमध्ये त्यांना काहीतरी वेगळं हवं असतं. तर तुम्ही अशा पद्धतीच्या रेसिपी बनवून त्यांना खायला देऊ शकता. तर बघू शकता इथे आपले सगळे पीसेस जे आहेत म्हणजे पुऱ्या ज्या आहेत आपल्या तळून झालेल्या आहेत. तर इथे मसाल्यामध्ये मी काय काय यूज करणार आहे ते मी दाखवते. तर इथे मी बारीक शेव घेतलेली आहे. बारीक शेव मिळते आपल्याला मार्केटमध्ये. त्यानंतर एक टोमॅटो आहे जे कट करून घेतलेले बारीक, आणि एक कांदा. आणि त्याचबरोबर इथे मी सॉसमध्ये पिझ्झा सॉस यूज करत आहे. तर तुमच्याकडे घरात जो पण कुठला सॉस अवेलेबल असेल तुम्ही त्याचा यूज करू शकता. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, चपाती म्हणजे जे आपल्या पुऱ्या आहेत ज्या क्रिस्पी झालेल्या आहेत त्याच्यावरती सॉस सोडायचा आहे आणि नंतर तो चमच्याने आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे. पूर्ण चपातीला असं स्प्रेड करायचं आहे. जी की आपली पुरी आपण बनवणार आहोत मसाला पुरी, तिला पूर्ण असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. तर मी आता सगळ्या ज्या पुऱ्या आहेत त्याला व्यवस्थित स्प्रेड करून घेते. तर
तर जी आपली शिल्लक राहिलेली चपाती असते तर इथे आपल्याला जास्त शिळी चपाती घ्यायची आवश्यकता नाही आहे. इवन तुम्ही जी फ्रेश चपाती असते त्याचंही बनवू शकता, खूप छान लागतं. आणि जर शिल्लक राहिली असेल तर तुम्ही मग त्याचे असे वेगवेगळ्या रेसिपीज बनवून खाऊ शकता. कारण शिळी चपाती अशी खाल्ली जात नसेल तर आपण त्याला अशा पद्धतीने बनवून त्याला खाऊ शकतो. तर आता आपला पूर्ण जो सॉस आहे चपातीवरती स्प्रेड करून झालेला आहे. तर आता आपल्याला जो आपण कांदा कट केलेला आहे, कांदा बारीक कट करायचा आहे, जेणेकरून तो आपल्याला जास्त पुरीवरती स्प्रेड करता येईल. तर आता सगळ्या पुऱ्यांवरती पहिल्यांदा सॉस, त्याच्यानंतर कांदा स्प्रेड करून घ्यायचा आहे. मग आपल्याला त्याच्यावरती टोमॅटो स्प्रेड करायचा आहे आणि सगळ्यात लास्ट मग आपण ह्याच्यामध्ये जी शेव आहे बारीक ती यूज करणार आहोत. तर ह्या पुऱ्यांचं आपल्याला सँडविच पण बनवता येतं. तर सँडविचची रेसिपी पण आपल्याला करता येते. पण इथे मी सिंपल पद्धतीने एकदम मसाला पुरी बनवत आहे. त्याचबरोबर जसं आपण मसाला पापड बनवतो की पापडवरती आपण सगळे मसाले म्हणजे पापड तळून त्याच्यावरती टोमॅटो, कांदा आणि शेव टाकतो, तर सेम तशाच पद्धतीने आपण इथे चपातीची मसाला पुरी बनवत आहोत. आणि खायलाही खूप छान लागते, मुलं खूप आवडीने खातात. तर तुम्ही लहान मुलांसाठी अशी रेसिपी बनवू शकता. बघू शकता इथे आपला आता कांदा टोमॅटो सगळं व्यवस्थित स्प्रेड करून झालेला आहे. आता आपण बारीक जी शेव आहे ना ती त्याच्यावरती स्प्रेड करून घेणार आहोत. तर तुम्ही जितकं जास्त कराल तितकंच खायला छान लागेल. बघू शकता. तर आपली रेसिपी इथं रेडी होत आलेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गाईज. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन रेसिपी आहेत त्यांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघू शकता इथे आपली छान अशी डिश एकदम स्नॅक्स रेसिपी रेडी झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुमच्याकडे जी लेफ्ट ओव्हर चपाती असेल तर त्याची तुम्ही अशी रेसिपी बनवू शकता. थँक्यू गाईज.